तुला घे तुला घे. हा घे. कोणाला सांग कसं झालंय. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू मॉम अँड जेरी यूट्यूब चॅनल. आज मी ढोकळा बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे 2 वाटी बेसन घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे, हळद टाकली आहे आणि 2 ते 3 चमचे तेल टाकलं आहे आणि आता थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित ते मिक्सचर मिक्स करून घेणार आहे. आता मी इथे एक भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये बटर पेपर ठेवला आहे आणि आता बेसनमध्ये इनो मी टाकून मिक्स करून घेणार आहे. इथे मी 2 पॅकेट इनो यूज केलं आहे आणि आता हे बॅटर मी बटर आणि ऑइलने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेते आणि 2-3 वेळा टॅप करायचं आहे, म्हणजे जे बबल्स असतात ते निघून जातात. मी आज कुकरमध्ये ढोकळा बनवणार आहे, तर त्याच्यासाठी मी पहिले 1 ग्लास पाणी घेतलं आहे. आता मी त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवते. आता पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर ढोकळ्याचं बॅटर ज्या डब्यामध्ये आपण ट्रान्सफर केलेलं तो डबा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे, मधोमध ठेवून घ्यायचं आहे, साईडने कुकरला चिकटला नाही पाहिजे. आणि आता मी त्याच्यावरती कुकरचं लीड लावणार आहे, पण लीड लावण्याच्या आधी त्याच्यामध्ये कुकरच्या झाकणाचा रबर आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि आता मी वरून जो तडका द्यायचा आहे त्याचं प्रिपरेशन करून घेते. त्याच्यासाठी मी इथे 2-3 मिरच्या घेतल्यात आणि लिंबू घेतला आहे. आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी टाकून घेणार आहे. मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लगेचच मिरची टाकायची आहे आणि कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आहे. आता मिरची व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायची आहे. आता मी या फोडणीमध्ये 1 ग्लास पाणी वापरणार आहे आणि एका लिंबाचा रस वापरणार आहे. छोटी 1.5 वाटी साखर टाकणार आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि या पाण्याला मी उकळी काढून घेणार आहे. साखर आहे ती वितळेपर्यंत उकळी काढून घ्यायची आहे. आणि आता 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, तर मी ढोकळा पण चेक करून घेते. ढोकळा रेडी आहे आपला. तर ढोकळा रेडी आहे की नाही ते चेक करण्यासाठी इथे मी सुरी वापरते. तुमच्याकडे टूथपिक असेल तर तो पण तुम्ही यूज करू शकता. सुरीला कुठेही ओलसर बॅटर चिकटत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा रेडी झालेला आहे. ढोकळा मी थोडा वेळ रेस्ट करायला ठेवलेला 10 मिनटं आणि आता तो मी चॉपिंग बोर्डवर ट्रान्सफर करून घेते. बॉटमला बटर पेपर लावल्यामुळे ढोकळा लगेच निघाला आहे माझा आणि टेक्स्चर पण खूप छान आलं आहे आणि सॉफ्ट स्पंजी झाला आहे. आणि आता या ढोकळ्यावरती आपण फोडणी टाकायची आहे, पण फोडणी गरमागरम टाकायची नाही, थोडं थंड करूनच मग टाकायची आहे. आधी मी बटर पेपर काढून घेते. तुला घे तुला घे. हा घे. मला सांग कसं झालंय.
आता मी ह्याच्यावरती फोडणीचं पाणी टाकून घेणार आहे. हे पाणी एकदम गरम असताना टाकायचं नाही आहे, थोडंसं कोमट झाल्यावरतीच टाकायचं आहे. आणि थोडंसं ओलं खोबरं वरून टाकणार आहे. आणि आता आपला ढोकळा रेडी आहे. आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.